आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे। जयंत पाटील हा नीच आणि कपटी माणूस आहे। ते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय असा टोला पडळकर यांनी लगावलाय। कवठेमहांकाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर बोलत होते। पडळकर म्हणाले की जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे म्हणून ते कधीच समाधानी नसतात। मी जत मतदारसंघातून निवडून येऊ नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत, पण जतच्या लोकांना कळतंय कोणाला घरी घालवायचं, तुम्ही सांगायची गरज नाहीये। जयंत पाटील हे टप्प्यात आणून कार्यक्रम करतात असं मला एक जण म्हणाला, पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय असं पडळकर म्हणाले। पडळकर म्हणाले की जयंत पाटील यांच्यावर मी बोलतोय म्हणता तुम्ही, पण ते मला किती विरोध करत असतात। जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळी मला विरोध केला। निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला। तुम्ही खोटी माहिती दिली आहे, अर्ज बाद करा असं पाटील यांना सांगितल्याचं पडळकर म्हणाले। आपला मुलगा आमदार व्हावा यासाठी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात त्यांनी चाचपणी केल्याचं पडळकर म्हणाले। जत तालुक्यातील कर्जगी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला। या घटनेमुळे जत तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। शुक्रवारी रात्री सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ पूजा पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले। त्यांनी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी खासदार विशालदादा पाटील म्हणाले की ही घटना केवळ जत तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळीमा फासणारी आहे। आज एका निष्पाप मुलीचं प्राण गेलेत। आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि आरोपीला फाशीच होईल अशी आमची मागणी आहे। यानंतर खासदार विशाल पाटील यांनी रात्री उशिरा जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांची भेट घेऊन सदर घटनेबाबत सविस्तर चर्चा करून पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि ते पुढे म्हणाले की अशा नीच प्रवृत्तीला वेळीच आळा घालावा यासाठी कठोर उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं खासदार पाटील यांनी सांगितलं। त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व असं यश मिळवले। गेले 10 वर्ष सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचा पराभव झाला। या विजयानंतर सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग येथे भाजप कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात विजयोत्सव साजरा करण्यात आला। फटाक्यांची जोरदार आतिषबाजी झाली आहे। भारतीय जनता पक्षाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या धोरणांचा, निर्णय यांचा आणि विकास कामांचा हा विजय आहे। दिल्लीतील निवडणूक निकालाने भारतीय जनता पक्षाच्या सेतू हिमाचल विजयाची आणि संपूर्ण देशाची विकासाकडे सुरू असलेली घौडदौड अधिकच अधोरेखित झाली आहे। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे कल लक्षात येऊ लागतात कार्यकर्त्यांची भाजप कार्यालयासमोर गर्दी जमू लागली। सर्वजण प्रचंड उत्साहात होते। पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। दरम्यान सांगली शहरासह जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने गेल्या 31 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। मंत्रालयात बैठका घेऊन देखील पुनर्वसनाचा अडथळा दूर न झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी खुंदलापूर येथील वन विभागाच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले। आज चांदोली अभयारण्यग्रस्तांचा खुंदलापूर आणि झोळंबी येथे जाणाऱ्या पर्यटकांचा रस्ता आंदोलकांनी अडवलाय। श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या आंदोलनाचा 31वा दिवस असून आज अखेर त्यांचा न्याय मागण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनात अडथळा दूर करण्यासाठी शासन आणि प्रशासनाला अपयश आले। त्यामुळे त्यांनी आज खुंदलापूर व झोळंबी येथे जाणाऱ्या पर्यटकांचा रस्ता अडवला आहे। उद्या सकाळी मंदूर येथे कॅनलच्या पुलावर बेमुदत झोळंबीकडे जाणाऱ्या पर्यटकांचा रस्ता बंद करण्यात येईल असं आंदोलकांनी सांगितलं। तसेच काही पर्यटक यांनी स्वतः भूमिका मांडली की 28 वर्ष या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही म्हणून शासनाचा आणि प्रशासनाचा आम्ही धिक्कार व्यक्त करतो आणि त्याबाबत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून या प्रकल्पग्रस्तांचा तातडीने प्रश्न लवकरात लवकर सुटेल असा आम्ही प्रयत्न करतो अशी ग्वाही दिली आहे। या आंदोलनात मारुती पाटील, एमडी पाटील, पांडुरंग कोठारी, विनोद बडदे, आनंदा आमकर, शामराव पाटील आणि स्त्रिया पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। जत येथे एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। ही घटना दुर्दैवी आणि संतापजनक तसेच माणुसकीला काळीमा फासणारी आहे। पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या नराधमाला काही तासात अटक करून गुन्हा नोंद करण्यात आलाय। शिवाय येत्या 15 दिवसात दोषारोपपत्र सादर केलं जाईल। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा होईल यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल अशी माहिती महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। तालुक्यातील कर्जगी येथील बालिका अत्याचार प्रकरणी राज्य महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली। याच अनुषंगाने अध्यक्षा रुपाली चाकणकर
चाकणकर यांनी शनिवारी सायंकाळी उमदी पोलीस ठाण्यात आढावा घेतला। तसेच पीडित कुटुंब आणि नातेवाईक, नागरिक, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधलाय। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, उपाधीक्षक सुनील साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे उपस्थित होते। यावेळी चाकणकर म्हणाल्या, समाजात काही अशा विकृती आहेत, त्यांना वेळेस ठेचलं पाहिजे। यासाठी आपण देखील सतर्क असणं आवश्यक आहे। महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कडक कायदे असणारे राज्य आहे, त्यामुळे या घटनेतील पीडित कुटुंबास न्याय मिळेल। महिला आयोग याचा पाठपुरावा करेल आणि आरोपीस फाशीच होईल, कारण अशा विकृती समाजात असायला नाही पाहिजेत। येथील पोलिसांना देखील योग्य त्या सूचना दिल्या आहेत। इथल्या पोलिसांनी गतीने तपास केलाय, सबळ पुरावे उपलब्ध केले। दरम्यान यापूर्वी कोल्हापूरमधील खोची येथील असेल, मावळमधील कोथुर्णे असेल किंवा वेल्हामधील कातकरी समाजातील असेल, या तिन्ही घटनांतील आरोपींना फाशीच्या शिक्षेसाठी राज्य महिला आयोगाने पाठपुरावा केला होता। या तिन्ही घटनेतील आरोपींना माननीय न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती। या घटनेतील नराधम आरोपीला देखील फाशीच होईल, असंही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले। तयार उग्रवासाचा 13 किलो गांजा विक्री करणाऱ्या 2 महिलांना विटा पोलिसांनी रंगेहात पकडले। या जप्त केलेल्या गांजाची किंमत 1,28,560 रुपये इतकी आहे। हुसेनबी गुलाब शेख आणि शोभा बाळकृष्ण चिवटे या 2 महिलांना विटा पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे। आज गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार पेट्रोलिंग करत असताना संभाजी सोनवणे यांना साळशिंगे गावच्या हद्दीत वनवासवाडी रोड येथे एका घराजवळ एक महिला गांजा विकत असल्याची टीप मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे पथकाने छापा टाकला असता एक महिला तिच्या घराच्या सोफ्यामध्ये गांजाची विक्री करताना रंगेहात सापडली। या छाप्यात सापडलेला महिला आरोपी हुसेनबी गुलाब शेख हिला ताब्यात घेऊन तिच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली। त्या पिशवीमध्ये उग्रवासाचा तयार गांजा सापडला। गांजा कोठून आणला याबाबत कसून चौकशी केली असता तिने हा गांजा मायनी येथील शोभा बाळकृष्ण चिवटे हिच्याकडून घेतला असल्याचं सांगितलं। त्यानंतर पथकाने मायनी येथे जाऊन त्या महिलेच्या घराची झडती घेतली आणि तिथले उग्रवासाचा गांजा मिळून आला। या गांजा विक्री प्रकरणी हुसेनबी गुलाब शेख आणि शोभा बाळकृष्ण चिवटे या दोन्ही महिलांना अटक करण्यात आली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे करत आहेत। महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहरात स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सायकल रॅली काढण्यात आली। यामध्ये महापालिकेचे अधिकारी, सायकलपटू आदींनी सहभाग घेतलाय। महापालिकेला वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला। या निमित्ताने सांगलीत महापालिका अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच सायकलपटू यांची सायकल रॅली झाली। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त विजय यादव यांच्या उपस्थितीत या सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली आहे। विश्रामबाग येथून सुरू झालेल्या या सायकल रॅलीची सांगता महापालिका मुख्यालयात करण्यात आली। या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी आणि सायकलपटू यांनी सहभाग घेतलाय। या सायकल रॅलीत सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, अग्निशामक अधिकारी सुनील माळी, जलनिस्सारण अभियंता चिदानंद कुर्णे, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला, सचिन सागावकर, महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण आदी जण उपस्थित होते। महापालिकेचे क्रीडा अधिकारी अमजद जेलर यांनी या सायकल रॅलीचं नियोजन केलं। महाराष्ट्रासह कर्नाटकमधील आटपाडीत शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात व्यापारी, शेतकरी येतात। त्यांच्याकडून शहरातील 4ही दिशेत पोलीस आणि त्यांचे सहकारी पावतीविना दंड स्वरूपात वसुली करत असल्याचा प्रकार आज बाजार समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आलाय। आटपाडी वाहतूक पोलिसांकडून दंड मशीन पोलीस स्टेशनमध्ये जप्त असताना असे प्रकार शहरात घडतात। शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात अशा गोष्टी चालल्या तर भविष्यात चिंता निर्माण होईल, म्हणून याबाबत कारवाईची मागणी होते। याबाबत आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सभापती संतोष पुजारी, माजी उपसभापती राहुल गायकवाड, संचालक सुबराव पाटील, सचिव शशिकांत जाधव यांच्या सह शेतकरी उपस्थित होते। शनिवारच्या शेळ्या मेंढ्यांच्या बाजारासाठी व्यापारी आणि शेतकरी पहाटेपासून आटपाडीत येतात। त्यांना वाहतुकीचे विविध दोष काढून पोलीस आणि त्यांच्या खासगी सरकारी वसुली करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। कृषी उत्पन्न बाजार समितीतील टीमला सदर विशेष कल्पना देण्यात आली। यावेळी सभापती संतोष पुजारी यांनी याबाबत पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्याकडे सदर घटनाक्रम सांगितला। यावेळी अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। आटपाडी शहरात सध्या वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात असून याबाबत वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सध्या नेमणूक नाही। आटपाडी पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडीबाबत प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी नागरिकांची आहे। मार्केट कमिटी परिसरात वसुलीचे उद्योग सुरू होते, ते बंद झाल्यामुळे आता शहराच्या प्रवेशद्वारासमोर वसुलीचा प्रकार सुरू आहे। आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये अशा सूचना सर्व पोलिसांना दिल्या असल्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी सांगितले। शासनाच्या विद्यार्थी कौशल्य योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी राज्यात अजित पर्व विद्यार्थी संवाद अभियान राबवलं जातं। या दृष्टीने भविष्यात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना अधिक गतीने काम करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिली। ते म्हणाले, राज्यात विद्यार्थ्यांचे असणारे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे। राज्यात विविध भागात अजित पर्व विद्यार्थी संवाद अभियान राबवलं जातं। या माध्यमातून विद्यार्थ्यांचे असणारे प्रश्न ऐकून घेतले जातात।
हे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे। याशिवाय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कौशल्य विकास योजनांची माहिती देखील दिली जाते। याचा लाभ विद्यार्थ्यांना होतोय। प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखा स्थापन करण्यात येणार आहे। याबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या 6 महसूल विभाग स्तरावर व्याख्यानमालेचं आयोजन देखील करण्यात येणार असल्याचं कदम यांनी सांगितलं। तसेच महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्या निवडणुका होण्यासाठी प्रयत्न करू। शिवाय भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना अधिकची संधी पक्षाकडून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रशांत कदम यांनी दिली आहे।